उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला यातील जमतील ते उपाय तुम्ही करू शकता। अतिशय प्रभावी आणि 100% तुम्हाला त्याचा लाभ देणारे असे हे उपाय आहे। घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी आणि गणपती बाप्पांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी हे उपाय खूप महत्त्वाचे आहे। तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला असाच आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आणि उद्या संकष्टी चतुर्थी आहे, तर संकष्टी चतुर्थीचं व्रत बघा पुरुष स्त्री मुलं मुली सगळे करतात आणि बाप्पा सगळ्यांचे आवडते आहे। आणि गणपती बाप्पा हे सुख करता आहे, दुःख हरता आहे। ते आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख देतात आणि दुःख आपल्या आयुष्यातून हिरावून घेतात। आणि महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा हे लवकर पावणारी देवता आहे, तर त्यामुळे गणपती बाप्पांची उपासना करणारे खूप लोक आहेत। त्यांचं व्रत उपासना पूजा हे बरेचसे लोक करत असतात। तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी कुठले उपाय करायचे, तर बघा जर आर्थिक संकटातून तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल, जर तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल, महिना संपण्याच्या आधीच तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, पैसा येतो पण तो टिकत नाही, तर असं जर तुमच्या आयुष्यामध्ये होत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये गूळ आणि तुपाचा समावेश करायचा आहे। गूळ आणि तूप हे गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे। असं केल्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल आणि आर्थिक संकटांपासून मुक्तता मिळेल। कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट असू द्या, कर्ज वगैरे असेल, कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना गूळ आणि शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। यानंतर नोकरीमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, बघा नोकरीमध्ये तुमचं काही प्रमोशन वगैरे होत नाही आहे, नोकरी लागत नाही आहे, असे जर तुमचे प्रॉब्लेम असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला 5 हळकुंड जे आहे ते अर्पण करायचे आहे। आणि संकष्टी चतुर्थीपासून 10 दिवस रोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्ही घरच्या गणपती बाप्पांना पण अर्पण करू शकता, हे उपाय घरच्या गणपती बाप्पांसोबत पण करू शकतात किंवा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता। तर हा उपाय केल्यामुळे 5 हळकुंड गणपती बाप्पांना 10 दिवस अर्पण केल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळते आणि जी नोकरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं। तर हा एक उपाय तुम्ही करू शकतात। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे खूप प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना गुळाचे लाडू अर्पण करायचे आहे। बघा तुम्ही गूळ शेंगदाणे वगैरे किंवा फक्त जे गुळाचे लाडू असतात तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात। असं केल्यामुळे तुम्हाला 100% तुमच्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये, तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। यानंतर मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला सुपारी अर्पण करायची आहे। तसंच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। हा जर उपाय तुम्ही केला तर घरामध्ये नेहमी सुखशांती राहते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नेहमी राहतो आणि त्यामुळे त्या घरामध्ये भांडणं कटकटी होत नाही आणि परिणामी मग त्या घरामध्ये सगळ्यांचीच प्रगती होते। यानंतर जर तुमचा साथीदार, जर तुमचा नवरा किंवा तुमची बायको कोणत्याही कारणामुळे सतत काहीतरी काळजीत असत असेल, काहीतरी फ्रस्ट्रेशनमध्ये असत असेल, ज्याचा प्रभाव तुमच्या नात्यावर सुद्धा पडत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना जो आपण सुती धागा असतो जो आपण हाताला बांधतो रक्षासूत्र, तर ते तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे। 11 वेळेस तुम्हाला ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। नंतर गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्या धाग्याला 7 गाठी बांधून ते तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचं आहे। असं केल्यामुळे तुमच्या साथीदाराची, तुमच्या जोडीदाराची जी काही काळजी आहे तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। यानंतर बघा व्यवसायामध्ये तुम्हाला काही समस्यांपासून मुक्ती पाहिजे असेल, अडचणी येत असतील तर त्या अडचणी तुम्हाला दूर करायच्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हिरवे अख्खे जे मूग असतात तर ते तुम्हाला दान करायचे आहे आणि यासोबतच गणपती स्तोत्राचा तुम्हाला पाठ करायचा आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। यानंतर बघा ऑफिसमध्ये तुमचे सीनियर किंवा बॉस त्यांच्याशी तुमचे संबंध काही बिघडले असतील, त्यांच्याकडून तुम्हाला त्रास होत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसमोर तुम्हाला बसून श्री गणेशाय नमः या मंत्राचा 21 वेळेस, कमीत कमी 21 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि जप पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे। असं केल्यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुम्हाला ज्या ऑफिसमध्ये कंपनीत तुम्ही जाता तिथे जो तुम्हाला काही त्रास होत असेल वरिष्ठ लोकांपासून, सीनियरपासून, तर तो त्रास तुमचा दूर होईल। तुमच्यामध्ये संबंध जे आहेत ते चांगले राहतील।
आपल्या कुटुंबामध्ये आनंद, सुख, समृद्धी यामध्ये वाढ व्हावी यासाठी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे दुर्वा, जास्वंदाचं फूल हे बाप्पांना अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या कुटुंबामध्ये भरभरून आनंदाचं वातावरण ठेवतात. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती वृद्धीस लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घरातील मुलांना मुले जे पण काही असतील, लहान असतील, कॉलेजचे असतील, त्यांच्या अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल, त्यांचं म्हणजे चंचल असतील, अभ्यासाला बसत नसतील, 5च मिनटं बसतात परत उठतात, किंवा काही अभ्यासाचे दुसरे प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला मुलांकडून अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे. अथर्व शीर्ष रोज म्हटलं गेलं पाहिजे. अथर्व शीर्षाचे खूप 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 फायदे आहेत, मोजता येणार नाही इतके ते फायदे आहेत. आणि मुलांच्या अभ्यासासाठी गणपती अथर्व शीर्ष हे खूप लाभकारी आहे. तर त्यामुळे संकष्टी चतुर्थीला एका वेळेस तरी तुम्हाला अथर्व शीर्ष हे मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे. तर या काही बऱ्याचशा समस्या आणि त्याच्यावर तुम्हाला काय उपाय करता येतील हे मी तुम्हाला सांगितले आहे. हे प्रत्येक तुम्ही चतुर्थी तिथीला करू शकता, संकष्टी चतुर्थीला, किंवा गणपती बाप्पांची बघा आपण मंगळवारी उपासना करतो तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकतात. अतिशय हे प्रभावी उपाय आहे, नक्की करा. गणपती बाप्पा हे शीघ्र फळ देणारे देवता आहे. तर त्यामुळे अगदी मनापासून जर आपण हे उपाय केले ना, मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता मनापासून तुम्ही हे उपाय करा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. उद्या तुम्ही या चतुर्थी तिथीला यापैकी जमतील तेवढे उपाय कराल अशी मी अपेक्षा करते. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.